न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। श्री क्षेत्र खंडाळा येथे श्री शंकर स्वामी याचा 281वा फिरता नारळी सप्ताह सोहळा जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत संपन्न। वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र खंडाळा येथे श्री शंकर स्वामी महाराज यांचा 281वा फिरता अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्त परायण श्री सारंगधर महाराज भोपळे यांच्या अध्यक्षतेखाली चालू होता। यावेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजन, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, विद्यमान आमदार बोरणारे सरांच्या धर्मपत्नी व त्यांचे बंधू संजय बोरणारे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, नगराध्यक्ष दिनेश परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती। गिरीश महाजन साहेबांनी भाविकांना व्यसनापासून दूर राहण्याचे नम्र आवाहन केले व वैजापूर तालुक्यातील धार्मिक स्थळांना निधी, सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी आश्वासन दिले। खंडाळा नगरीमध्ये भाविकाचा आज महापूर बघावयास मिळाला। संस्थानचे उपाध्यक्ष हरिभक्त परायण श्री सारंगधरजी महाराज भोपळे यांच्या मधुर वाणीतून काल्याच्या कीर्तनाचा आस्वाद लाखो भाविकांनी घेतला व नंतर महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट। मी आताच थोड्या वेळ ठिकाणी आलो तर म्हणजे आज मुख्यमंत्री महोदय रामगिरी महाराजांच्या कीर्तनाला काही ठिकाणी आहेत। दरवर्षी आम्ही सरला भेटून जात असतो। मी पण 5 वर्ष झाले सतत त्या ठिकाणी जात असतो। आज शिंदे साहेब पण त्या ठिकाणी आलेले आहेत, विखे पाटील साहेब पण तिकडे आहेत आणि त्यामुळे म्हटलं सगळे जर तिकडे जात आहेत म्हटलं आपण इकडे यावं। परवाच माझे आणि आपले सावता महाराज वसेकर आणि प्रभू महाराज माळी यांची भेट नाशिकला झाली। कुंभमेळ्याच्या निमित्ताने ते परवा इथे आले आणि त्यांनी मला आग्रह केला की सगळे तुम्ही सरला भेटून जातात पण आता ज्यावेळेला तुम्ही आमच्याकडे जरा थोडंसे नजर मारा, तसं तुम्ही सगळ्यांनी थोडंसं आमच्याकडे बघा। तसं मग म्हणून मी म्हटलं की ठीक आहे, मी आज साहेबांबरोबर तिकडे गेलो नाही आणि सकाळीच मुंबईत 7 वाजता निघालो आणि आपल्याकडे निघालो। पण मला अतिशय आनंद झाला, अतिशय पवित्र अशा कामासाठी, अतिशय म्हणजे इथं वातावरण मी जेव्हा बघतो सगळं भक्तिमय झालेलं आहे। आपण दिवसभर सगळ्याच ठिकाणी फिरत असतो, सगळ्याच कार्यक्रमाला हजेरी लावत असतो। एकेका दिवसात 10-15 कार्यक्रमाला मला तुम्ही भाषण करण्याकरता जावं लागतं, पण आजचा कार्यक्रम हा आगळा वेगळाच आहे। मला वाटतं वैजापूर तालुक्यामध्ये हा 3रा सप्ताह मी इकडे बघतोय। सरला बेटूरचा आहे, परसोड्याचा आहे, आपल्या खंडाळ्याचा आहे, अजून बैनाबाईचा आणि परसोड्याचा तो एकच। म्हणजे इतकं भक्तिमय वातावरण या ठिकाणी आहे की मी असं नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो। परमपूज्य शंकर स्वामी महाराजांच्या नतमस्तक होऊन आजचा हा सप्ताह 281वा सप्ताह या ठिकाणी होत आहे आणि अनेक वेळेस या ठिकाणी सप्ताहाला माझी भेट आम्ही नेहमी होत असतो आणि नेहमीच त्या ठिकाणी येत असतो। आतासुद्धा त्या ठिकाणी मला काही जी जबाबदारी ती पूर्ण पार पडलेली मी ते आता सांगतील ते। एकच आहे, मी माझे मित्र या ठिकाणी आलेले आहेत, एकदम अनेक वर्ष बरोबर आम्ही काम केलं आणि गिरीश भाऊलाही सांगेन, गिरीश भाऊ तुम्ही नाशिकचं खूप मोठं डेव्हलपमेंट करताय आणि ते डेव्हलपमेंट करत असताना कुंभमेळ्याचं तर आमच्या भद्रापूरची संस्था, वेरूळचं संस्था इथे आता इतकी गर्दी व्हायला लागली, तिकडनं लोक इकडे येतात आमच्याकडे, म्हणजे तिकडून दर्शन करून आमच्याकडे येतात दोन्हीकडे। तर माझी विनंती अशी आहे की तुम्ही पण एकदा येऊन जावं, पाहून जावं। तुम्ही ज्यावेळेस मला फक्त फोन करा, मी तिथे हजर राहील। दोन्ही ठिकाणी तुम्हाला येऊन जातो, वेरूळ नाही आणि प्रश्नाचंच नाही, खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होत आहे। आज बरोबर गिरीश भाऊंनी खूप जबरदस्त पण त्या ठिकाणी काम आम्ही तर तुम्हाला माहिती आहे, आम्ही शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे कडवट शिवसैनिक आहोत। उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो। हिंदुत्व हेच आमचा श्वास आहे आणि त्याप्रमाणे आज गिरीश भाऊ सुद्धा त्याच मार्गावर येत आहे। मी त्यांना धन्यवाद देतो की जसं तुम्ही आमच्यासोबतच आलात तर खूपच चांगलं होईल। आपण एकत्र काम केलेलं आहे शिवसेना भाजप युती म्हणून, परंतु आता